सिंह राशीच्या नशिबात नवीन अध्याय. कर्म संपलं, आता आयुष्य बदलणार. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. सिंह राशी, एकट्या योद्ध्याचा मौनातला हुंकार. सिंह राशी, तू ज्याचा हृदय सिंहासारखं धाडसी पण मन कमळासारखं कोमल आहेस. लोकांनी तुला फक्त तुझं बाह्य तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण पाहिलं, पण त्यांनी तुझ्या मनातील गूढ, एकांत आणि गुप्त संघर्ष फारच कमी समजले. तू जसा दिसतोस तो तेजस्वी सिंह, तो लोकांचा पुढारी, मार्गदर्शक आणि युद्धातही शांत राहणारा. पण तू जसा आहेस तो फार वेगळा. एक शांत लढवय्या, स्वतःचं दुःख गिळून इतरांना सावरणारा आणि आयुष्यभर ठीक आहे म्हणणारा, पण आतून थकलेलो असलेला. सिंह राशीच्या हृदयाची विशेषता म्हणजे तो इतरांच्या अश्रूंना मिठीत घेतो, पण स्वतःचे अश्रू आकाशात झटकतो आणि त्या आकाशातून ब्रह्मदेव प्रत्येक थेंब गाठत असतो. तू एकट्याने जग जिंकलंस, प्रेम गमावलं, नात्यात अपूर्णता बघितली, पण तरीही मी समर्थ आहे असं स्वतःला समजावत राहिलास. पण आत्तापर्यंत जे झालं ते परीक्षा होती. आता ब्रह्मदेव म्हणत आहेत, माझा सिंह खूप लढलाय. आता त्याला परीक्षा नाही, आता त्याचं तेज फळ देईल. तुझ्या अश्रूंमध्ये तपश्चर्या होती, तुझ्या शांततेमध्ये ब्रह्मध्यान होतं, तुझ्या सहनशीलतेत दैवत्व होतं, आणि आता त्याचं फलित म्हणून ब्रह्मदेव उत्तर नाही तर नवीन जीवनाची दिशा देणार आहेत. तुझे राज्य, तुझे स्वप्न, तुझे प्रेम सगळं तुला मिळणार आहे, पण यावेळी ते सगळं शाश्वत असणार आहे. सिंह राशी, जेव्हा तू शेवटच्या थेंबापर्यंत दिलं तेव्हा ब्रह्मदेवानी ठरवलं, आता मी देणार आणि अमरत्वासारखं देणार. एक, तुझ्या मौनातील तपश्चर्या आता तेजात प्रकट होईल. तू जेव्हा रागावलास नाहीस तेव्हा लोकांना वाटलं तुला फरक पडत नाही, पण खरे तर तू मौनातच तपश्चर्या करत होतास. आता ब्रह्मदेव तुझ्या त्या मौनाला प्रकाशाचं रूप देणार आहेत. तुझे मौनच लोकांसाठी मार्गदर्शक ठरेल, तुझे शांत आश्रय म्हणजे शौर्य ठरेल. 2, जे नातं तुटलं त्यातून एक नवीन आत्मबंध तयार होईल. तुझं एखादं नातं खूप जवळचं, खूप मनाचं तुटलं, हरवलं आणि त्याचं शल्य आजही श्वासात आहे, पण ब्रह्मदेव आता तुझ्या हृदयाला फक्त भरपाईच नाही तर पुन्हा एकदा पूर्ण होण्याची संधी देणार आहेत. हे नातं आधीच्यापेक्षा खोल, स्थिर आणि आत्म्याशी जोडलं गेलेलं असेल. 3, तुझ्या अश्रूंना आता आशीर्वादात बदलण्यात येणार आहे. किती वेळा तू रात्री न बोलता रडलास, प्रकाश नसेल पण डोळ्यात एक वेदना असायची. ब्रह्मदेव म्हणतात, सिंहाचे अश्रूसुद्धा तेज देतात, ते कधीही व्यर्थ जात नाहीत. आता त्या प्रत्येक अश्रूच्या जागी एक अनुभव, एक यश आणि एक अंतर्मनाचं समाधान मिळणार आहे. 4, तू जेव्हा दुसऱ्यांना सावरलंस तेव्हा तुझ्या डोक्यावर ब्रह्महस्त ठेवलं गेलं, आता त्याचं फळ येणार आहे. तुझे आयुष्य म्हणजे दुसऱ्यांना आधार देत स्वतः कोसळणं. तू दिलं वेळ, प्रेम, साथ, सगळं. आता ब्रह्मदेव तुझ्या त्या दिलगिरीचं दैवी मूल्य परत करणार आहेत, स्वतःच्या कृपेच्या रूपात. 5, तुझे आत्मभान आता परमभानात बदलणार आहे. तुझी बुद्धी तिला आहे, पण आतापर्यंत तू तुझ्या अंतर्ज्ञानावर फारसा विश्वास ठेवला नाही, पण आता ब्रह्मदेव तुझ्या अंतर्मनात ऐकू येणाऱ्या आवाजाला अधिक स्पष्ट करणार आहेत. पुढे तुझा प्रत्येक निर्णय ब्रह्मदिशेने चाललेला असेल, त्यात अचूकता, स्पष्टता आणि दिव्यता असेल. 6, तुझे प्रेम आता गमवण्याजोगं नसणार आहे, तर आत्म्याला समजणारा असेल. तुझे प्रेम तुझ्या तेजासारखंच दृढ, निष्ठावान आणि खंबीर. आता ब्रह्मदेव तुझ्यासाठी अशा व्यक्तीला पाठवणार आहेत, ज्याला तुझं मौन समजेल, तुझे रक्षण करावं वाटेल आणि तुझ्या आत्म्याशी संवाद साधता येईल. 7, तुझे सामर्थ्य आता इतरांच्या उपचारासाठी वापरलं जाणार. सिंह राशीचा मूळ स्वभाव लोकांना प्रेरणा देणं, उभं करणं आणि त्यांच्या अंधारात प्रकाश बनणं. आता ब्रह्मदेव तुझ्यातील ऊर्जा शब्दांच्या पलीकडच्या थरांवर नेणार आहेत. तुझ्या उपस्थितीनेच लोकांना सावरणार, तुझ्या नजरेतून लोकांना आशा मिळणार. 8, तुझ्या मनातला गोंधळ संपेल आणि त्याला ब्रह्मदिशा मिळेल. तुझ्या मनात बऱ्याचदा 2 वाटा असतात, कधी कर्तव्य, कधी इच्छा, कधी प्रेम, कधी संकोच. आता ब्रह्मदेव तुझ्या अंतरात्म्याला एक स्पष्ट, शुद्ध आणि निर्णायक दिशा देणार आहेत. तुझे हो म्हणजे ब्रह्माचा आदेश होईल आणि तुझे नाही म्हणजे ब्रह्मसंरक्षण असेल. 9, तू जेव्हा स्वतःवर शंका घेतलीस तेव्हा ब्रह्मदेवानी तुझ्या बाजूने निर्णय घेतला. कधीकधी तू सुद्धा म्हणालास, का मीच का, मी इतकं दिलं तरीही का मिळालं नाही. त्या क्षणी ब्रह्मदेव म्हणाले, सिंह आहेस तू, तुला जे मिळेल ते थेट माझ्या हस्ताक्षराने मिळेल. उशीर होईल पण विसरलं जाणार नाही. आता त्याच उत्तराची वेळ आली आहे. 10, तू लढलास म्हणून नाही, तू समजलास म्हणून ब्रह्मदेव तुला निवडत आहेत. तुझे तेज हे लढाईसाठी नव्हते, ते समजून घेण्यासाठी होते. तू लोकांची भावना समजून घेतलीस, प्रेमाच्या मागचं दुःख वाचलंस, गोंधळलेल्या हृदयांना दिशा दिलीस. ब्रह्मदेव म्हणतात, हा फक्त योद्धा नाही, हा प्रकाशवाहा आहे. याला आता स्वतःसाठी प्रकाश हवा आहे आणि तो मी देणार. आता सिंहाच्या गरजांना,
इच्छांना आणि आत्म्याला ब्रह्मतेज उत्तर देणार आहे। ही 10 अटळ गोष्टी म्हणजे फक्त यशाची यादी नाही, या गोष्टी म्हणजे तुझ्या आत्म्याच्या प्रतीक्षा संपण्याची साक्ष आहेत। सिंह राशी, तू जिथं फक्त स्वतःला सावरून ठेवत होतास, आता तिथेच ब्रह्मदेव तुझ्या हृदयात आश्रय घेणार आहेत। सिंह राशी, आता तुझे सामर्थ्य ओळखलं जाणार आहे, पण यावेळी ते फक्त टाळ्यांमध्ये नाही, तर ब्रह्मदेवाच्या आशीर्वादात उमटणार आहे। विस्तारित निष्कर्ष, सिंह राशी, जे आयुष्यभर प्रकाश दिलं त्याला अखेर ब्रह्मतेज लाभणार। सिंह राशी म्हणजे तेजस्वी लढवय्या, जो स्वतः अंधारात असूनही दुसऱ्यांना प्रकाश देतो, जो स्वतः भुकेला असूनही दुसऱ्याला अन्न देतो, जो स्वतः तुटलेला असूनही दुसऱ्यांचं मन जोडतो। तो कधी कधी खूप एकटा असतो, पण तो एकटा असूनही कमकुवत नाही। तो मौनात झगडतो, मौनात रडतो आणि मौनातच परत उभा राहतो। आता त्या मौनाला उत्तर देण्याची वेळ आली आहे। ब्रह्मदेव स्वतः पुढे आले आहेत। ते म्हणत आहेत, तुझ्या प्रत्येक सहनशीलतेचं उत्तर मी माझ्या हस्ताक्षरात लिहिलं आहे। आता तुला प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त फळ स्वीकारायचं आहे। सिंह राशी, तुला आता जे मिळेल ते केवळ मेहनतीचं फळ, सहनशीलतेचं उत्तर, स्वप्नांचं परिपालन नाही, तर याहून मोठं आणि उच्च आहे। ते फळ ब्रह्मदेवानी स्वतः निवडलेलं आहे। ते तुझ्या कर्मांची मर्यादा ओलांडून येणार आहे। हे फळ म्हणजे काय? तुझ्या आयुष्यात शांती, जी कोणी तोडू शकणार नाही, तुझे प्रेम, जे केवळ तुझ्या आत्म्याशी बोलेल, तुझा यशाचा शिखर, जे तुला घमेंड न देता नम्रता देईल, आणि तुझी ओळख, जी आता लोकांच्या नजरेत नव्हे तर ब्रह्माच्या कृपेने उजळेल। आता सिंहासाठी नवीन अध्याय सुरू होतो, जिथे संघर्ष नव्हे समजूत असेल, जिथे एकटेपणा नव्हे आत्मभान असेल, जिथे युद्ध नव्हे विजयाचा उत्सव असेल, आणि जिथे मी नव्हे तर मी प्लस ब्रह्म अशी नवी ओळख असेल। शेवटचं वाक्य सिंह राशीसाठी खास, सिंह होतास तू, पण आता ब्रह्मदेव म्हणत आहेत, तू केवळ सिंह नाहीस, तर मी माझा दीप आहेस, जो इतरांना दाखवतोस मार्ग। आता मी तुझ्यासाठी प्रकाशाचा मार्ग तयार करतो। तयार आहे एक नवीन सिंह, जो आता केवळ लढणार नाही, तर तेजात झळकणार आहे, ब्रह्मतेजात। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।